कुठलंही पद मिळतं, पद मिळणं सोपं, पद मिळावं म्हणूनही माणूस प्रयत्न करतो, पण पद सांभाळणं तसं ती एक कसरत असते। त्यावेळेला एक सर्वसाधारण साधी राहणी आणि उच्च विचार थोडंसं घेण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं। कारण हा प्रश्न भेसळ हा तसा जसं मी पहिली सुरुवात दुधातली केली, तेलातली करणं गरजेचं आहे। कारण दूध आणि तेल ह्या माणसाच्या रोजच्या आहारातल्या बाबी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय नवसंकल्प शिबिर राष्ट्रवादीमध्ये शिर्डी येथे सुरू आहे। साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्याचे अन्न औषधी मंत्री नरहरी झिरवळ आले आहेत। आपण त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। साईबाबाच्या चरणी तुम्ही आज लीन झालात, शिबिराचा आज दुसरा दिवस आहे। साईबाबाकडे काय मागणी केली आज? साईबाबांकडे एकच मागणी केली का जे काही कालपासून शिबिर सुरू झालं आहे तो पाठ अलग आहे, दर्शन आणि शिबिर हे अलग आहे, परंतु साईंना अगदी नतमस्तक होऊन प्रार्थना की जे राज्यभरातली जी जनता आहे ती सुखी समाधानी राहू दे अशा पद्धतीची प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे। पालकमंत्री पदावरनं खूप दिवस रस्सीखेच सुरू होती। महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल, बीडचा पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवा अशा प्रकारची सुरेश दशे यांनी अजित पवारांना मागणी केली होती। अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे। हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून तुमचं नाव जाहीर झालं आहे। कुठलंही पद मिळतं, पद मिळणं सोपं, पद मिळावं म्हणूनही माणूस प्रयत्न करतो, पण पद सांभाळणं तसं ती एक कसरत असते। आणि त्या पद्धतीने मला तरी जो आजपर्यंतचा अनुभव आला आहे का पद मिळाल्याचा कुठं त्याला स्पर्श नाही झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेची त्या पदाच्या माध्यमातून सेवा कशी करता येईल या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करेल अशी मी साईंच्या चरणी प्रार्थना करतो। झिरवळ साहेब, तुमचं राहणीमान अतिशय साधं आणि साध्या पद्धत असतं, विचारसरणी उच्च असते। एक सरपंच ते राज्याचे मंत्रिपदापर्यंत तुमची खरंच म्हणजे अवर्णनीय पद्धतीचा प्रवास आहे तुमचा। सरपंच आणि आज परत मुख्य म्हणजे मंत्रिपदाचे शिलेदार झालात तुम्ही। ज्यावेळेस पक्षातून आज शरद पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत गेलात, त्यानंतरच्या काळात तुम्ही अनेक वेळा भावना व्यक्त केली होती की दोघांनी बी एकत्र यावं। कसा बघता या प्रवासाकडे? काय मी साधं राहतो, माणसाला पद आणि राहणं याच्याशी काय तसा तो संबंध नाही आहे। कारण आपण जेव्हा म्हणतो नाही साधे बोळापणा तुम्ही माणसातच असतात, म्हणजे लोकांमध्ये वावरत असतात तुम्हाला, म्हणजे आपण म्हणतो एखादी हवा म्हणजे काहीतरी कोणाचा तरी आदर्श समोर ठेवूनही गेलं पाहिजे। जसं आपण सगळेजण महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांच्या सगळ्या प्रतिमेकडे पाहतो, जरी समक्ष काहींच्या भेटी झाल्या नसतील, परंतु जेव्हा त्यांचा इतिहास वाचला जातो त्यावेळेला एक सर्वसाधारण साधी राहणी आणि उच्च विचार थोडंसं घेण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं। बरं, साईबाबाकडे तुम्ही हे मागितलं आहे का किंवा साकडं घातलं आहे का? कारण की मोठे पवार साहेब आणि छोटे पवार साहेब जर एकत्र आले तर राज्याच्या हितासाठी निश्चित असणार, हे सगळी जनता जाणते राज्यातली। नाही, आता कसं झालं आहे, साईंच्या चरणी फक्त एवढंच मी सांगितलं का सर्वसामान्य जनतेला सुखी राहू दे, समृद्धी राहू दे, कुठल्याही प्रकारचा असं नैसर्गिक कुठली आपत्ती नाही येऊ अशाच पद्धतीची मागणी केलेली आहे। दोघांनी एकत्र यावं, काय करावं ते काही दिवसापर्यंत मीच नाही अनेकांनी विनंती केली। आता तो मोठ्या वरिष्ठांचा निर्णय आहे, त्याच्यामुळे ते ठरवतील तसं। धनंजय मुंडेंना म्हणजे खरं तर पाहिलं तर पालकमंत्री पद मिळाले नाही, त्यांना डावललं गेलं आहे। ते थोडे चर्चेत एका मत्स्यजोग प्रकारामुळे त्यांना नाव गोवलं जाते, विरोधकांकडे टार्गेट केलं जाते। मात्र आता खरं तर पाहिलं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। ही म्हणजे विरोधकांच्या या बोलण्यात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, काय झालं, त्यांना डावललं गेलं असं म्हणता येणार नाही। असे अनेकांना थोडंसं थांबावं लागलं, थोडंसं म्हणजे थांबावं लागलं कशासाठी काही माहीत नाही, परंतु आपल्या नाशिकमध्ये सगळीचे सगळे महायुतीचे आमदार निवडून आले, सगळ्यांना म्हणजे महायुतीनं मोठा निर्णय दिला, तिघांना मंत्रिपदं दिली आणि ती कॅबिनेट। पण तरीसुद्धा नाशिकला आम्ही आग्रह करावा का, जे शेवटी वरिष्ठांनी जे काही तालमेल लावला असेल त्या दृष्टीनं कोकाटे साहेबांना नंदुरबार, मला हिंगोली
त्याच्यामुळं नाराज होण्याचं काहीच काम नाही. भुसे साहेब बाजूला आहेत, गोगावले साहेब बाजूला आहेत, मामा भरणे बाजूला आहे, इंद्रनील नाईक बाजूला आहेत. अशा खूप साऱ्यांना थांबावं लागलंय. एक महायुतीचं सरकारमध्ये कुठं असं हेवा व्हायला नको म्हणून प्रत्येक पक्षानं त्या पद्धतीनं बाकीच्यांना थांबवलं. खरं तर ज्या पद्धतीने महायुती सरकार गेल्या 2.5 वर्षात काम करत होतं त्या काळामध्ये देखील तुम्ही आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात आवाज उठवला होता. आता येत्या काळात तुम्ही आता मंत्रिपदावर आहात, त्या संदर्भात देखील तुम्ही सरकारमध्ये बाजू मांडून म्हणजे लावून धरणार आहात का? नाही, निवड आदिवासीच नाही तर बाकीचे जे काही छोटे मोठे घटक पक्ष असतील, घटक छोट्या जाती जमाती असतील, मागासवर्गीय असतील किंवा इतरही जनरलमधले काही अगदी अडीअडचणीतली लोक असतील, मुलं असतील, यांच्यासाठी निश्चित तेव्हा बाहेर होतो, आता कॅबिनेटमध्ये आहे, ते प्रश्न धसास लावण्यासाठी मी शासनात नेहमीच भांडत नाही राहणार, पण त्याचं महत्त्व पटवून ते कसं आपलंसं करून घेता येईल, कसं त्यांना न्याय देता येईल तो प्रयत्न करत राहील. अधिवेशन जे आदिवासी दिनासंदर्भात सुट्टी मिळावी, त्या दिवशी सुट्टी द्या, अशा प्रकारे देखील तुम्ही मागणी केली होती गेल्या सरकारच्या काळामध्ये. आता तर मंत्रिपदावर राहणार आहात, तर ही देखील परत तुम्ही मागणी जोर लावून धरणार आहात का? आता मंत्रिपदावर आहे म्हणूनच नाही तर मागची बऱ्याच दिवसाचं काय होतं, वेळेवरच माणूस जागी होतो आणि तेवढ्या दिवसात शेवटी हा निर्णय हा एक एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे, तो 2-3 दिवसात होत नाही. म्हणून आत्ताच आम्ही आजपासूनच त्या कामाला लागू आणि ती सुट्टी कशा पद्धतीनं पदरात पाडून घेता येईल तो प्रयत्न करू. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न घेऊ तुम्हाला. माझं म्हणणं असं, तुम्ही आता पदभार स्वीकारलाय तुमच्या विभागाचा, राज्यामध्ये भेसळीचं प्रमाण वाढले. काल तुम्ही शिबिरामध्ये देखील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की आता मी त्या पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने राज्यातील जे अन्न औषधी प्रशासन आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या, नेमक्या सूचना काय केल्या? सूचना एकच केल्यात का आता पहिले तर तिथं मनुष्यबळ कमी आहे, ते वाढवण्याच्या दृष्टीने मी सरकारच्या मागं लागलो आहे. काही प्रमोशन आहेत, काही भरत्या आहेत, त्या करून आणि फुलफिल स्टाफ किंवा जास्तीत जास्त स्टाफ उभा करून, मग लॅबची अडचणी आहेत, टेस्ट लॅब ज्या आहेत त्या राज्यात 3च आहेत, त्या कमीत कमी 5-6 विभाग वाईज का होईना एक असावी, 6 विभागात 6 असाव्यात, तो प्रयत्न राहील. मोबाईल व्हॅन घेऊन ते टेस्टिंग करण्यासाठीचं का, जेणेकरून माझं म्हणणं बाबा सगळेच भेसळ आहेत असं नाही, पण काही ठिकाणी जे असेल ते शोधून त्यांना त्या पद्धतीनं सुधारणा करायला भाग पाडू. कारण हा प्रश्न भेसळ हा तसा जसं मी पहिली सुरुवात दुधातली केली, तेलातली करणं गरजेचं आहे. कारण दूध आणि तेल ह्या माणसाच्या रोजच्या आहारातल्या बाबी आहे. पहिले त्याला थोडंसं जागेवर आणण्याचा प्रयत्न करू का, जेणेकरून माणसाच्या थेट जीवनाशी खेळणारा तो विषय आहे. झिरवळ साहेब नेहमीच कार्यकर्त्यांना आणि म्हणजे आपण जर बघितलं भेटीगाठीसाठी तुम्हाला काय तुमच्या आजूबाजूला लोक असतात, तर कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? कशा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची मी कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल का आपण कायमस्वरूपी ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात त्यांच्यात राहावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि आमच्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं का, जेणेकरून निव्वळ संघटना तर संघटनेच्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजे. ऑटोमॅटिक संघटन होतंय, अशा पद्धतीने मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन. धन्यवाद. हे होते नरहरी झिरवळ, ज्यांनी लिट्सअपसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहे आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्न जर सोडवले त्यांचे, तर निश्चितच त्याचा फायदा संघटनेला देखील होऊ शकतो. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, शिर्डी.